सुचते, म्हणून लोकमान्य टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. ज्यांच्या विचारांनी प्रेरित झाले ते सर्व भारतीय लोक आणि यावर तडफदार नेते लोकमान्य टिळक. जनतेचा हाल टिळक होते जहाल, सोसवेना जनतेचा हाल. जळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे, तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे. लोकमान्य टिळक तुम्हीच असे खास आहे, तुम्हीच असे खास आहे. टिळक होते ज्वलंत, टिळक होते करारबाना, टिळक होते सिंहगर्जना. Teachers and my all dear friends, my name is Jivika. Swaraj is my birthright and I shall have it. This powerful words is spoken by Lokmanya Bal Gangadhar Tilak, one of the greatest leader of our India. Today I feel honored to speak about this great leader whose courage and determination inspire millions of Indians. Lokmanya Bal Gangadhar Tilak was born on 23rd July 1856 in Ratnagiri, Maharashtra. He was a brilliant teacher and journalist. People loving call him Lokmanya, which represents respect towards him. He started newspapers like Kesari and the Maratha. Tilak believed that education and unity could make our India strong. One true incident from Tilak's life. In 1893, Tilak started Ganesh Utsav to bring peoples together. During the British rules, people could not gather freely, so Tilak used Ganesh Utsav to bring peoples together. He took his last breath at 1st August 1920. Thank you. सिंहाची सिंह गर्जना गर्जली, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गर्जली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमचा सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंह गर्जना करणारे भारतीय असोसिएशनचे जनक आणि थोर विचारवंत असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना माझा मानाचा मुद्रा. न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली. त्यांच्या नावातच त्यांचे नावच असे आहे की त्यांच्या कार्याची महती सांगणारे. लोक जागृतीचे प्रणेते, कर्तृत्वान नेते, मातृभूमीवर प्रेम करणारे, न्यायाचे न्यायाधीश, टिळा स्वाभिमानाचा, लढाऊ वृत्ती, क्रांतीची मशाल असे आमचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रस हा ग्रंथ लिहिला. शेवटी 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. अशा या महान पुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम. Is not ruled by foreigners. Good morning to one and all. Respected principal, teachers and all my dear friends. Today we are gathered here to speak about Lokmanya Tilak. Lokmanya Tilak was a great Indian freedom fighter. He was a first leader of Indian independence movement. His full name was Bal Gangadhar Tilak. His mother's name was Parvatibai Tilak and father's name was Gangadhar Tilak. His popular statement was, Swaraj is my birthright and I shall have it. Lokmanya Tilak started newspaper Kesari and Maratha. He honored by name Lokmanya, which means accepted by peoples as a leader. Bal Gangadhar Tilak's last breath was on August 1, 1920. He started Ganesh Chaturthi and Shiv Jayanti for peoples. He will also remembered for his great sacrifice and social service to our
nation. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तारांसारखे तेजस्वी असणारे माझे शिक्षक वृंद आणि व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक अध्यक्ष माझे सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी अशा एका महान व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे ज्यांच्या विचारांनी संपूर्ण भारताला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ते म्हणजे भारताचे थोर राष्ट्रसैनिक, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ आणि निर्भीड पत्रकार बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक होते. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे होते. त्यांना शिक्षणाची आवड होती आणि समाजासाठी शिक्षणामुळे समाज जागृत होतो आणि राष्ट्र मजबूत बनते. लोकमान्य टिळक हे प्रभावी पत्रकारही होते. त्यांनी केसरी हे मराठीत आणि द मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या जीवनातील सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे शब्द केवळ घोषणा नव्हे तर सर्व भारतीयांना जागवणारा मंत्र होता. या गोष्टीने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित केली आणि स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळक मंडळाच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. अंधाऱ्या तुरुंगात त्यांनी कर्मयोगेचा पाठ देऊन आज आपण सर्वजण मिळून असा संकल्प करूया की कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाचा स्वाभिमान आणि संस्कृती कमी होऊ देणार नाही. प्रसंगी संकटांशी लढून टिळकांच्या विचारांचा वसा आपण सगळे मिळून पुढे नेऊया. शेवटी मला एवढेच म्हणायचे वाटते की लोकमान्य टिळक हे फक्त इतिहासाचे पान नव्हे तर ती ऊर्जा आहे जी आपल्याला संकटात लढण्याची प्रेरणा देते. लोकमान्य टिळकांचे विचार आजही तितकेच तंतोतंत लागू होतात. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान त्याचे चीज करण्याची जबाबदारी आज आपल्या तरुण पिढीवर आहे. आपण सर्वांनी मिळून एक सशक्त आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प करूया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.